करतात आणि त्याप्रमाणे आपण सुरुवात करतो. समस्त देवतांना सगळ्यांच्या आशीर्वादानं आज तुम्हाला वडील ठेवलेले ते मान्य करून घ्या. तिथे वावरताना कुठल्याही मंडळीकडून लेकरांकडून काही कळत नकळत तू करणे आपला घरी झाला त्याचा क्षमा करू. त्यापासून काही त्रासपत्र न होता हे शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडून सगळ्यांचा एक विचार एकमत करून समस्त सगळ्यांना चांगल्या प्रकारचा आयुर्रोग्य सुख शांती समृद्धी प्राप्त अशा प्रकारची गोष्ट करू. त्याचप्रमाणे आज रात्री जो काही समोर स्पर्धेचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडून त्याला चांगली रंगदेवता भरून सगळ्यांचा आपला यथाशक्ती आलेल्या गेल्याचं बरोबर करून सगळ्यांचा सांभाळीचं संरक्षण करून दाखवा याचा काळजी. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा. मुकुराजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्का मुकुत्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे. मनोइच्छित फळ मागावे चरणी श्री हरीच्या लागावे. घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान. तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान. पती पत्नीला झाली जाण कन्या ही झाली त्या रूपवान. कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे. योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा. लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण. बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान. लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान. दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्यपुत्र ठरविला. केले हो कन्यादान वापान विवाह पार पडला थाटान. व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून भ्रष्ट झाले भगवान. जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी. नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे. चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून. राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी. चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून. साधू वाण्यावरी आलाळ केले दोघासी कैद तात्काळ. करता आणि करविता काय घडवितो आता काय घडवितो आता. लीलावतीस दुःख बहु झाले घरीही द्रव्य चोरीस गेले. लागल्या मागू दोघीही भिक्षा पूजाना केल्याचीच ही शिक्षा. होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून. घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला.
चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्यांना सत्वरी सुटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका परीक्षा घेण्या साधू वाण्याची येऊनी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका माझी तरलेली वेली व पाण्याने भरलेली हो खरे तुझे ते
जय दीन दयाळा सत्य नारायण देवा जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा परिमळ द्रव्या सहित पुष्प माळा अर्पूण दूतयुक्त करामेचित गुरुमर्जुना दूतयुक्त करामेचित गुरुमर्जुना आनंदे विप्रे पूर्वी व्रत हे आचरिले दरिद्र गवरुनी अंकित्याचे मुक्तपदाने दरिद्र गवरुनी अंकित्याचे मुक्तपदाने कलियुगी सकला सुख झाले
पाठी पडूनी दुःखही भोगिले विसरुनी पती भेटीला कलावती गेली तुझा होती दयाची नौका बुडाली तुझा होती दयाची नौका बुडाली या
विषे कंठकारा विषे कंठकारा तिने तिघारा ते दुनिया जल निर्मळ ते दुनिया जल निर्मळ वाहे दुरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव अर्धांगे पार्वती सुमनाच्या माळा ऐसा शंकर शोभे उमाडे तारा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव सागर मंथन पैके सागर मंथन पैके देवी दैत्य सागर मंथन पैकेले देवी दैत्य सागर मंथन पैकेले आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव परवणीवर खर सुंदर रांबर पणीवर धर सुंदर मदनारी रांबर पणीवर धर सुंदर मदनारी
मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. बालपणी होते माझे मन हे अजान, तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान, गेले सर्व ध्यान. वृद्धपण येताली जागती महान, वृद्धपण येताली जागती महान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. पतितांना पावन करते दया तुझी थोर, भीक मागतो मी चरणी अपराधी घोर, अपराधी घोर. वराहरूपं दैववरीष्टं वरस्मितवदनं वज्रदन्तधर रक्षाकवचम् शिवसम्भूत भुवि संजात नम्बिदवगिम्बु कोडुववनीत ಸಾವಿರ ದೈವದ मनसंप्रीत ಬೇಡುತ್ತ ನಿಂದೆವು ಆರಾಧಿಸುತ್ತ